सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 अर्जुन उवाच. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते नेके म्या परिसले. कमळापती ते कर्म आणि करता उरेची ना पाहता. ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामो करी. इये लाजसीना महाघोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुची अशेष निराकरिसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू. तरी हेची विचारू श्री ऋषिकेशा. तू मानू नेदसी कर्मलेशा आणि येणेसी हे हिंसा करवतील आहासी. देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले म्हणपा अवघे विवेकाचे. हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्ही दिवसा आत्मबोधाचा. वैदुपथ्य वारुनी जाये मग जरी आपणाची विषसूये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे अंधळे सुईचे आव्हाटा का माजवण दिजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा ओढवला आम्ही. मी आधीची नाही नेणे वरी कळवुनी मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू ह्या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एकेकी नवाई एथो उपदेशा माझी गावाई. तरी अनुसरिलेला काही ऐसे कीजे. आम्ही तनुमनु जीवे तुझिया बोला ओटांगावे. आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे. आता ऐसिया परी बोधिसी तरी निके आम्हा करिसी. एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवेचे कीर सरले परी अणिक एक असे जाहले. जे थिते ते डहुळले मानस माझे. तेवेचे श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणिजे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवितू आहासी माते. तरी तत्वची कथिसे ध्वनिते. हे अवगम मिता निरुते जाणवेना. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियसे. श्रीकृष्णा बोलावे तुहा तैसे एकनिष्ठ. देखे रोगा ते जिणावे औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जयापरी. देवा तुझ ऐसा निज गुरु आजी अर्तिधणी का न करू. एथ बीड कवणाची धरू तू माय आमुची. हा गा कामधेनूचे दुबते दैवे जहाले जरी आपत्ते. तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन साकडे. का आपुलेणी सुरवाडे इच्छावे ना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहाना जरी फुटावे. तरी सायाकू का करावे मागील ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी आपुलिया सवेसा कान मागविसी परेशा. ऐसा सुकाळू हा मानसा पाहाला असे. देखे सकळार तीरचे जियाले आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ जाहले विजयी माझे. जी मी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही. स्तन्या लागुनी पाही जिया परे. तैसे देवा तू ते पूजत तसे आवडे ते. आपुलेनी आर्ते कृपानिधी तरी पारत्रिकी हित. आणि अचिरता तरी उचित ते सांगे एकनिश्चित पार्थू म्हणे. श्री भगवान उवाच. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मृतू. अर्जुना हा ध्वनितो अभिप्राव. जे बुद्धियोगी सांगता सांख्यमत संस्था प्रगटली स्वभावता. प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेणेसिनी म्हणून क्षोभलासी वायांची. तरी आता जाण मॅची उक्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा हे लोकी या दोन्ही निष्ठा. मजची पासूनी प्रकटा अनासिद्धिक सिद्ध. एक ज्ञानयोगी म्हणिजे जो सांखी अनुष्ठिजे. जेथ ओळखीचे पावेजे तद्रुपता. एक कर्मयोगी जाण जेथे साधकजन निपुण. होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्ग जरी दोन्ही
परी एकवटी निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेकी तैसी दोन्हीही मते सुचिती एका कारणाते परी उपासती ते योग्यते अधीन असे देखे उत्पल पावना सरिता पक्षी फळासी झुंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचोनी बळे निश्चित ठाकी तैसे देख मा विहंग मते अधिष्ठिनू ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते अकळिती येर योगीचे कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती वाचोनी कर्मारंभ उचित न करितांची का सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना का प्राप्त कर्म सांडीजे येतुलेने निष्कर्मा होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्वेजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकून किजे की सिद्धूही न सेविजे केवी सांगे जव निरास्त्रता नाही तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून ऐके पार्था जया निष्कर्मपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे आणि आपुला चिये चाडे आप्पा दिले हे मांडे की त्याजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायांची सैरा बोलीजे उकलू तरी देखो पाहिजे परी त्याजिता कर्म न तजे निभ्रांत मानी जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे देखे विहित कर्म जेतुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवण ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले हे न्यासारमध्र भुजाले परिमळू नेखे नातरी प्राणापानगती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधातृषदादी आरती खुंटलिया हे स्वप्नाव बोधू ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे निपजसे प्रकृती गुणे येरी धरी मोकळी अंतःकरणे वाहिजे वाया देखे रथी आरूढीजे मग जरी निश्चळा बैसीजे तरी चळा होऊनी हिंडीजे परतंत्रा का उचलेले वायुवेशे चळे शुष्क पत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म हुई व्यापारे निरंतरम म्हणून योनी संगू जवन प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयांचा अग्रोचनी उरे जे उचित कर्म सांडती मग निष्कर्म होऊ पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्यागून घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही आता देही अवधान प्रसंगे तुझ सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धर जो अंतरी दृढो परमात्मरूपी गुढो बाह्य भागो तरी रूढो लौकिको जैसा तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे भयन धरी प्राप्त कर्मन अव्हेरी उचित जे तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी नियमी परी तेथे चैनी उर्मी झाकोळेना तो कामना मात्रे न घेपे मोह मळे न लिंपे जैशी जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब तैसा सामान्य तत्वे पाहिजे तरी साधारणुजी देखिजे एरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची ऐसा तिनी चिहिंतो देखसी तोची मुक्तो आशा पारशरहितो ओळखा पा अर्जुना तोशी योगी विशेषिजे जो जगी म्हणून ऐसा होय या लागी म्हणपी तू ते तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्ततू सुखे मनशी निष्कर्म होवावो तरी एथ तेन संभवो आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा
म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतु. पार्था आणि कही एकम निर्णेसी तू ते कौतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षु तेणे व्यापारे निश्चित पावे. स्वधर्मो जो बापा, तोची नित्य यज्ञो जाणपा, म्हणून वर्तता तेथ पाप संचारू नाही. हा निज धर्म जो सांडे, कुकर्मे रती घडे, तैची बंधू पडे संसारिको. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाजन, जो करी तया बंधन कहीच नाही. हा लोककर्मे बांधिला, तो परतंत्रा भूतला, तो नित्ययज्ञा ते चुकला म्हणून या. आता येची वेशी पार्था, तुझ सांगेन एकमे गाथा, हे सृष्टादी संसादा ब्रह्मेने केली. ते नित्ययागसहिते सृजली भूते समस्ते, परिनेण तिची तिये यज्ञाते. सूक्ष्म म्हणूनी ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय अश्रो येथ आम्हा, तव म्हणे तो कमळजन्मा भूतांप्रती. तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे. याते उपासा मग आपैसे पुरती काम. तुम्ही व्रते नियमो न करावे, शरीराते न पिढावे, दुरी केही न वचावे तीर्थासी गा. योगदिके साधने सांकाश्न आराधने, मंत्रयंत्र विधाते जणे करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्मी यजावे, अनायासे अहे ते कुचित्ते अनुष्ठापाय याते. प्रतिवता पतिते जियापरी, तैसा सधर्म रूप मखू हाची. सेव्यो तुम्हा ऐकू ऐसे, सत्य लोक नायकू बोलता झाला. देखा सर्वधर्माते भजाल, तरी कामधेनू हा होईल. मग प्रजा हो ना संडील तुमते कदा. जे येणे करुणी समजता, परितोषी होईल देवता. मग ते तुम्हा इस्तिप्ता अर्थाते देती. या सर्व धर्म पूजा पूजिता, देवगणा समजता. योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवतांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल. वांछितही पुरेल मानसींचे, वाचा सिद्धी पावाल. अज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील. महावृद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर. ओगळे फळबार लावण्यसी, तैसे सर्व सुखेसहित देवेची मूर्तिमंत. ये देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोगभरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मकनिरत वार्ताल बापा. का जालिया सकल संपदा, जो अनुसरून इंद्रिय मदा. लुब्ध होऊन या खादा विषयांचिया. तीही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील, देवता पृजन प्राप्त वेळे भोजन. ब्राह्मणांचे विमुख होईल गुरुभक्ती, आदरून करील अतिथी. संतोषू नेदिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्मो क्रियारहतो, अथिलेपणे प्रमक्तो. केवळ भोगासक्तो होईल जो. तया मग आपा ओ थोरू आहे, जेणे हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तहीनला हे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी. का नैवेनई देवाच्या घरी, न राहे लक्ष्मे. तैसा स्वधर्मो जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाशू जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्तीन घडे. ऐका प्रजा हो हे पुढे, वीरेंची म्हणे. म्हणून स्वधर्म जो सांडील, तया ते काळू दंडील. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयांचे. मग सकळ दोष भवते, दिवसोनी घेती तया ते. रात्री समयी स्मशानाते, भूते जैसी. तैसी त्रिभुवनीचे दुःखे, आणि नानाविधे पातके. दैन्य जात तितुके, तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता. कल्पना तीही सर्वथा प्राणीगण हो. म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिय बरो नेदावी. ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननो. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तस्करी मरण मांड. हा स्वधर्मो तेने पाडे विसंबो नये. म्हणून
तुम्ही समजती आपुला लिया कर्मी. उचिती निरत व्हावे पुढत पुढे म्हणिपत असे. देखा विहित क्रियाविधी निहेर्तुका बुद्धी. जो असतीये समृद्धी विनियोगी करी. योग गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी. निमित्ताधिकी यजी पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता. यज्ञेशी हवन करिता हतुशेष स्वभावता उरे जे जे. ते सुख आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी. की भोग्यासी ते निवारी कल्मशाते. ते यज्ञा वशिष्ठ भोगी म्हणून सांडीजे तो अघी. जयापरी महारोगी अमृत सिद्धी. की तत्वनिष्ठो जैसा नागवे भ्रांतिलेशा. तो शेषभोगी तैसा नाकळे दोषा. म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीजे. मग उरे ते भोगीजे संतोषेची. हे वाचूनी पार्था राहोटो नये अनन्या अनथा. ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जे देहची आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती. या परते न स्मरती आणिक काही. हे यज्ञोपकरण सकळ नेनत सांगेवर बरळ. अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिय रुची सारखे करविती पाकनिके. ते पापिये पातके सेवेती जाण. जे संपत्ती जात अवघे हे हवनद्रव्य मानावे. मग सर्व यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख. निपजविती पाक नानाविध. जिही यज्ञो सिद्धी जाये परेशा तोषू होये. ते हे सामान्य अन्य न होये म्हणून या. हे न म्हणावे साधारण अन्य ब्रह्मरूप जाण. हे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नास्तव भूते परह पावती समजते. मग वरिषु ह्या अन्नाते सर्वत्र प्रवसे. तया पर्जन्या यज्ञजन्म यज्ञाते प्रकटीकर्म. कर्मासी आधी ब्रह्म वेदरूप. मग वेदांते परापर प्रसव तसे अक्षर. म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती. एके सुभद्रापती अखंडगा. ऐशी हे आधी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा. सांगितली या अध्वरा लागोनिया. म्हणून समूळ हा उच्चेतू स्वधर्म रूप ऋतू. नानुष्टी जो मत्तू लोकी येई. तो पातकांशी राशी जाण भार भूमीसी. जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ. जैसे का अभ्रपटळ अकाळीचे. का गळा स्तन आजेचे तैसे जियाले देखे तयाचे. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. म्हणून एके पांडवा हा स्वधर्म कवणेन संडावा. सर्व भावे भजावा हाची एको. हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले. मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपा स्वव्यसासी मूर्ती लाहोनी देहाची. खंती करती कर्माची ते गावंडे गा. देखे असे तेने देहधर्मे एथ तोची एकूण लिंपे कर्मे. जो अखंडितरपणे आपण पांची. जो तो आत्मबोधे तोषला तरी कर्तुकार्यो देखे जाहला. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगो. तृप्तिया जालिया जैसी साधने सरती आपेसी. देखे आत्मतृष्टी जैसी कर्मे नाही. जवनवरी अर्जुना तो बोध भेटेना मना. तवेची यया साधना बजावे लागे. म्हणून या तू नियतू सकळ कामर हितू. होऊन या उचितू स्वधर्मे राहाटे. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था. ते कैवल्य पर तत्वता पातिले जगी. देख पा जनकाधिक कर्म जात अशेख. न सांडिता मोक्षसुख पावते जाहले. या कारणे पार्था होवावी कर्मी असता. हे आणि काही एका अर्था उपकारेल. जे अचरता आपण पेया देखी लागेल लोकायया. तरी चुकेल हा आपाया प्रसंगेचे. देखे प्राप्तार्थ जाहले ते निष्कामता पावले. तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी. मार्गी अंधा सरिता पुढे देखणाही चाले जैसा. अज्ञाना प्रकटावा धर्मो तैसा. आचोरुनी हा ग ऐसे जरी न कीजे. तरी अज्ञाना काय उमजे. तीही कवणे परी जाणीजे मार्गाते या. एथ वडील जे जे करती तया नाम धर्मो ठेवती. तेची येर अनुष्ठती सामान्य सकळ.
हे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे, विशेषे आचरावे लागे संती. आता अनिकाचिया गोठी, तुझ सांगो काही किरीटी, देखे मीची ये रहाटी, वर्ततसे काय साकडे काही माते, की कवणे एके अर्थे, आचरे मी धर्माते म्हणसी जरी, तरी पुरतेपणा लागी आणूक दुसरा नाही जगी. ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणीसी तू, मृत गुरुपत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला कर्मी वर्ते, परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांशु का होय जैसा, तयाची एक उद्देशा लागोनिया, जे भूतज्ञात सकळ, असे आम्हाची आधीन केवळ, तरी न भावे बरळ म्हणोनिया. आम्ही पूर्ण काम होऊने, जरी आत्मस्थिती राहुने, तरी प्रज्ञा हे कैसेने निस्तरेल, इही अमुची वास पाहावी, मग वर्तिती परी जाणावी, ते लौकिक स्थिती अवघी नासली होईल, म्हणून स्वधर्म जो येथे अर्थीला सर्व ज्ञते तेणे, सविशेणे कर्माते त जावे ना, देखे फळाची आशा, आचरे कामुको जैसा, कर्मी भरू होवावो जैसा निराशाही, जे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था, रक्षणीय सर्वथा म्हणूनिया, मार्गधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती, जे सायासे स्तन्य सेवी, ते पक्वान्ने केवी जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा, तैशी कर्मी जया अयोग्यता, तया प्रती निष्कर्मता, न प्रकटावी खेळता आदी करुनी, तेथे सत्क्रियांची लावावी, तेची एक प्रशंसावी, निष्कर्मे ही दावावी आचरोनी, तया लोकसंग्रहा लागी वर्तिता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना, जैसी बहुरूपियांची राहो राणी, स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोकसंपादनी तैसेच करीती, देखे पुढिलांचे भोजे, तरी आपुला माथा घेईजे, तरी सांगे कान दाटिले धनुर्धरा, तैसी शुभाशुभे कर्मे, जिये निफजती प्रकृती धर्मे, तिये मूर्ख मतिभ्रमे, मी करता म्हणे, ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना, हो असो प्रस्तुत, सांगिजेल तुझ हित, ते अर्जुना देऊ निचित्त अवधारी पा. हे तत्वज्ञानी यांच्या ठाई, तो प्रकृती भाव नाही, जेथे कर्मजात पाही निपजत असे, ते देहाभिमानू सांडूनी, गुणकर्मे बोलांडूनी, साक्षीभूत होऊनी वर्तिती देही, म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतश्रेष्ठा गबसती घेपविना, एथ कर्मी लोची लिपे, तो गुण संभ्रमे घेपे, प्रकृती चेनी आटोपे वर्तितू तू, इंद्रिये गुणाधारे रहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादिजो, तरी उचिते कर्मे अवघी, तुवा आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती नावावी आत्मरूपी, हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी, तुवा शरीर पराध नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरो चित भोगावे भोग सकळ, आता कोंददंड घेऊनी हाती, आरूढ पा येथे रथी, देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने, जगी कीर्ती रुढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारापासोनी सोडवी मेदेनी हे, आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, मग हे वाचुनी काही बोलू नये, हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा, तेही सकळ कर्मे वर्ततू, जानपा कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीय का, नातरी प्रकृती मंदू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, हे जे माझे मत अव्यरयू ओसंडती, जे सामान्य तत्वे लेखती, अवज्ञा करून देखती, का हा अर्थ वादू म्हणती वाचाळपणे, तो मोहमदिरा भरभ्रमले, विषय विखे घारिले, अज्ञान पंक्ती बुडाले निभ्रांत मानी, देखे शवाच्या हाती दिदले, जैसे का रत्न वाया गेले, नातरी जातंघ्या पाहले प्रमाण नोहे, का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा न वचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना, तैसे ते पार्था
जे विमुख या परमार्था तयांसी संभाषण सर्वथा करावेना. म्हणून तेन मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. पतंगा दीपी अलिंगन तेथ त्यासी अचूक मरण. तेवी विषया चरण आत्मघाता. म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे. लाळावी न कौतुके आदी करुनी. हा गा सर्पेसी खेळो येईल. हे व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळहळ जिरेल सेवी विल्लिया काही. देखे खेळता अग्नी लागला. मग तो न सावरे जैसा उधवला. तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधादिना. का नाना भोगरचना मेळवावी. आपणा सायासे करुनी बहुते. सकळ ही समृद्धी जाते. उदो असतू या देहाते प्रतिपाळावे का. सर्वेस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते. तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही. मग हे तव पाच मेळावा. शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण. या लागी येथ अंतःकरण देयावेना. एरवी इंद्राची या अर्था सारखा विषयो पोखिता. संतोषू कीरचित्ता आपजेल. परितो संव चोराचा सांगातो. जैसा नावेक स्वस्तो जवनगराचा प्रांतो सांडिजेना. बापा विषाची मधुरता जणे आवडी उपजे चित्ता. परितो परिणाम विचारता प्राणोहरी. देखे इंद्रिये कामोज असे तो लावी सुखदुराशे. जैसा गळी मिनू अमिषे भूलविजे का. परी तया माझी गळू आहे. जो प्राणा ते घेऊन जाये. तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे किजेल. जरी विषयांची आशा धारिजेल. तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. जैसा कळोनिया पारधी घातेचिये संधी. आणि मृगाते बुद्धी साधावया. एथ तैसेची परी आहे. म्हणून सांगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही कामक्रोध हे घातूक जाणे. म्हणून हा अश्रोची न करावा. मनही आठवून धरावा. एकू निजवृत्तीचा बोलावा नासोनेदी. अगा स्वधर्मो हा आपला. जरी का कठीणो जाहला. तरी हाच अनुष्ठीला भला देखे. येरू अचारू जो पारावा. तो देखता कीर परवा. परी अचर तेने आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आवघी पक्वान्य आहती बरवी. ती द्विजे केवी सेवावी दरबळू जरी जाहला. हे अनुचित कैसे किजे अग्राह्य केवी इच्छिते. अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे. असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली. तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू. आचारता जरी दुवाडू. तरी स्वधर्मोची सुरवाडू परत्रींचा. हा गा साकर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध. तरी कर्मदोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसे निही जरी सविजेल. तरी ते आळुकीची उरेल. जेते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा. म्हणून आणिकांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित. ते नाचरावे जरी हित विचारीजे. या स्वधर्माते अनुष्ठिता. वेचू होईल जीविता. तोही निकावर उभयता दिसत असे. ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले जेथ श्री शांगपाणी. तेथ अर्जुने म्हणे विनवणे असे देखा. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीरम्या परिसले. परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. अर्जुन उवाच. तरी देवा हे ऐसे कैसे. जे ज्ञानांचीही स्थिती भ्रंशे. मार्गू सांडूने अनारिसे चालत देखा. सर्वज्ञ जे होती ते उपायही जाणती. तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. विजा आणि भुसा अंधू निवाळू नेणे जैसा. नावेक देखणाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडती तोची संगरू करता न धाती. वनवासी ही सेवेती जनपदाते. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती. परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. जयाची जीवे घेती विवसी. तेही जडूनी ठाके जीवेसी. चुकविती हे गिवसी तयांतेची. ऐसा बलात्कारू एकू दिसे.
तो कवणाचा येथ अग्राहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थो म्हणे. तव श्री भगवान उवाच, तव हृदय कमळ आरामो, जो योगी यांचा निष्काम कामो. तो म्हणतसे पुरुषोत्तमो, सांगेन ऐक. तरी हे कामक्रोधू पाही, जयांते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती. हे ज्ञानविधीचे भुजंग, विषयदरांचे वाघ, भजनमार्गीचे मांग मारकजे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामींचे कोंड, यांचे योमाधिक बंड जगावरी. हे रजगुण मानसाचे, समूळ असुरियेचे धायपण, ययांचे अविद्या केले. हे रजाचे कीर जाईले. परी तमासी पंडियते भले, तेने निजपद या दिधले. प्रसाद मोह, हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी. जे जीवितांचे वैरी म्हणून या, जयांसी भुकेलिया आमिषा. हे विश्वन पुरेची घासा, कुळवाडी यांची अशा चाळी तसे. कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भुवने थेंगुटी. ते भ्रांती तये धाकोटी, वाल्वी दुल्वी. हे लोकत्रयाचे भातुके, खेळतांसी खाय कौतिके. तिच्या दासीपणानेही बिके, तृष्णा जेते. हे असो मोहे मानिजे, याते अहंकारे घेपे तिजे. जेने जग आपुलेनी भोजे, नाचवी तसे. जेने सत्याचा भोगसा काढिला, मग असत्य तृणकुठा भरिला. तो दंभू रुढविला जगी इही. साध्वी शांती नागवली, मग माया मांगी शृंगाली. तिये करावी विटाळिली, साधुवृंद. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढिली. जितया मान मोडिली, उपशमाची. इही संतोष वन खांडिले, धैर्यदुर्ग पाडिले. आनंद रोष सांडिले, उपडोनिया. इही बोधाची रोपे लुंचिती, सुखाची लिपी पुसली. जिवारी आगी सुदली, तापत्रयाची. हे अंगा तव घडिले, जीवेची आधी घडले. परी नातुडती गिवसले, ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी, वस्ती ज्ञानाच्या एकाहारी. म्हणून प्रवर्ते महामारी सावरलीना. हे जेने जळे वीण बुडवती, आगी वीण जाळीती. न बोलता कवळीती प्राणियाते. हे ससरे वीण साधिती, दोरे वीण बांधिती. ज्ञानी असी तरी वदती, पैज घेऊनी. हे चिखले वीण रोवती, पाशिके वीण गोवती. हे कवणाजोगे न होती, आतौंटेपणे. जैसी चंदनाची मुळी, गिवसोनी घेपे व्याळी. नातरी उल्बाची खोळी, गर्भस्थानी. का प्रभावीन भानू, घुमेवीन हुताशणू. जैसा दर्पण मोहमळू, काहीच नसे. ऐसे ही वीण एकले, आम्ही ज्ञान नाही देखले. जैसे कोंडेली पा गुंतले, बीज निपजे. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध. म्हणून ते अघात होऊन ठेले. आधी यांते जिणावे, मग ते ज्ञान पावावे. तव पराभव न संभवे रागद्वेषा. याते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी. ते इंधन जैसे आगी, सवावो होय. तैसे उपाय किजिती जे जे, ते यांसीसी होती विरजे. म्हणून हटिया ते जिणते, इहेची जगी. ऐसियाही साकडा बोला, एक उपायो आहे भला. तो करिता जरी अंगवला, तरी सांगेन तुझ. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्माते विये. आधी निर्दळू घाली तिये सर्वथैव. मग मनाची धाव पारुशल, आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. हे अंतरीहूनी जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी वीण उरले, मृगजळ नाही. तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्राह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले, आपणेचिनी. हे गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी. तेथे स्थिर राहुनी नुठी, कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीची या नाहो. राया एक देवदेवो, बोलता झाला. आता पुनरुपी तो अनंतू. आद्य एकी मातू, सांगेल तेथे पंडुसतू. प्रश्नो करील, तया बोलाचा हन पाडू. का रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सूरवाडू. श्रवण सुखाचा, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. चांग उठावा करून उन्मेषाचा. मग संवादू श्री हरी
परिपार्थाचा भोगा बापा. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थदीपिका तृतीयोऽध्यायः.